राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत. संजय राऊत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर विधानसभेवेळी आपले उमेदवार उभे केले होते. आता महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत असे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठात कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो, ते ओपनच आहे. तिथे खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत आहोत. फक्त आमची अट आणि भूमिका एकच आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रात द्रोहाच्या भूमिका घेतल्या, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये ही आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं. विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना, काय त्याला काय ओपन नाही, ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये.